नमस्कार. आज मी तुमच्या पुढे संत तुकाराम महाराजांनी सांगितला नामस्मरणाचा महिमा आणि तुकाराम महाराजांचे 6वे इंद्रिय ही कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची देवावर अपार श्रद्धा होती, म्हणून ते अगदी सहजपणे सर्व काही त्याग करायला तयार होते. तुकाराम महाराजांची महानता समजल्यानंतर लोक त्यांचा आदर करू लागले. मग ते एकांत आणि ध्यानासाठी जंगलात जाऊ लागले. एकदा तुकाराम महाराज 2 महिने घरी परतले नाहीत. एके दिवशी सकाळी त्यांची पत्नी नदीतून पाणी आणून घरी जात असताना वाटेत तुकाराम महाराज भेटले. ती त्यांना रागाने म्हणाली, "घरी येऊ नका. आम्ही काय करायचे? आम्ही आमच्या रोजच्या गरजा कशा भागवायच्या?" तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, "देव पांडुरंग माझे वडील आणि देवी रुक्मिणी माझी आई. तुम्ही देखील स्वतःला त्यांचे समजा आणि त्यांच्या पवित्र चरणी शरण जा. ते तुम्हाला अन्न आणि वस्त्र प्रदान करतील." यावर त्यांची पत्नी म्हणाली, "मी रोज देवाचे नामस्मरण करेन, पण कृपया घरीच थांबा." तुकाराम महाराज म्हणाले, "जर तू मला हे वचन दिलेस तर मी घरी राहण्यास तयार आहे." तिने त्यांना वचन दिले की मी नियमितपणे परमेश्वराचे नामस्मरण करेन, आणि ते दोघेही घरी परतले. त्या दिवशी एकादशी होती. एकादशीचे खूप महत्त्व असते. तुकाराम महाराजांनी पवित्र तुळशीच्या रोपाजवळ बसून आपल्या पत्नीला अध्यात्माविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने त्यांच्या पत्नीला प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून प्रभूची पूजा केली आणि घरात जे काही होते ते ब्राह्मणांना दान केले. दुपारनंतर घरात अन्न शिल्लक राहिले नाही. ती खूप विचारात पडली. तिने आदल्या दिवशी एकादशीचा उपवास केल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. या प्रतिकूल परिस्थितीत देवी रुक्मिणीने तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्यासाठी देवी रुक्मिणी राणीच्या रूपात आली. ती तुकाराम महाराजांच्या घरी आली आणि म्हणाली, "तुम्ही सर्व काही ब्राह्मणांना दान केले असे मी ऐकले. काही उरले असेल तर कृपया मला द्या." तुकाराम महाराजांनी त्यांना दोरीला टांगलेली साडी दिली. हे पाहून तुकाराम महाराजांच्या पत्नीला राग आला. ती स्वतःशीच म्हणाली, "कालच मी त्यांना 2 महिन्यांनी घरी आणले. बघा तर, त्यांनी माझी कशी दिशाभूल केली आणि आमच्याकडे जे काही होते ते ब्राह्मणांना देण्यास भाग पाडले. मुलांना खूप भूक लागली आहे." तिला इतका राग आला की तिने दगड हातात उचलून घेतला आणि आता ती मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या मूर्तीचे पाय त्या दगडाने फोडायचे ठरवले होते. कारण त्या पायांच्या पूजेमुळेच तिला आणि तिच्या मुलांना हे त्रास सहन करावे लागतात, अशी तिची धारणा होती. तिने तुकाराम महाराजांना तिचा हेतू सांगितल्यावर त्यांनी तिला सांगितले की तू या दगडाने माझे डोके फोडून टाक. मात्र ती मंदिराकडे निघाली. तुकाराम महाराज तिच्या मागे गेले. रुक्मिणी देवीने मंदिरात प्रवेश करताच मंदिराचा दरवाजा बंद केला. तुकाराम महाराज बाहेरच राहिले. तुकाराम महाराजांची पत्नी दगडाने मूर्ती फोडणार होती तेवढ्यात रुक्मिणी देवीने तिचा हात धरून तिला तसे करण्याचे कारण विचारले. तुकाराम महाराजांच्या पत्नीने उत्तर दिले, "माझी मुले भुकेने रडत आहेत. ते अस्वस्थ आहेत. श्री पांडुरंगाच्या या चरणांनी आमचा विश्वासघात केला आहे, म्हणून मला राग येतो आणि त्यांना फोडायचे आहे." रुक्मिणी देवी शांतपणे म्हणाली, "शांत हो. मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला देखभालीसाठी लागणाऱ्या सगळ्या आवश्यक वस्तू ते सर्व मी देईन." मग रुक्मिणी देवीने तिला एक साडी, ब्लाऊज आणि काही सोन्याची नाणी दिली आणि तिला शांत केले. यावर तुकाराम महाराजांची पत्नी खूप खुश झाली. ती खाली वाकून रुक्मिणी देवींच्या पायाला स्पर्श करून आनंदाने घरी गेली. त्यागाचे महत्त्व सांगूनही त्यांच्या पत्नीने रुक्मिणी देवीकडून सोन्याची नाणी आणल्याचे पाहून तुकाराम महाराजांना दुःख झाले. ते तिला म्हणाले, "तू परमार्थ गमावला आहेस. देवाला केवळ अलौकिक मानले जाते. त्यागानेच सत्ता आणि संपत्ती मिळू शकते." यानंतर तुकाराम महाराजांनी तिच्याकडून सोन्याची नाणी घेतली आणि गरीब लोकांना दिली. तर मित्रांनो, आपला देवावर दृढ विश्वास असेल तरच आपण त्यागाचा
हा गुण आचरणात आणू शकतो. आपल्याकडे जे काही आहे ते देवाच्या कृपेने आहे, तथापि देवाप्रती आपली भक्ती नसल्यामुळे आपण हे समजण्यात अपयशी ठरतो. यासाठी देवाचे नामस्मरण नियमितपणे करणे आवश्यक आहे. चला तर मग दुसरा प्रसंग बघूयात. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे परमभक्त होते. ते नेहमी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन असायचे. एकदा तुकाराम महाराजांच्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि 2 पुजारी आमंत्रित होते. विधीनंतर काही फळे आणि दक्षिणा पुरोहितांना द्यायची होती. विधी पूर्ण झाल्यानंतर आणि पुजाऱ्यांनी जेवल्यानंतरच कुटुंबातील सदस्य जेवू शकत होते. विधीच्या तयारीसाठी पत्नीने तुकाराम महाराजांना खरेदी करून आणायच्या वस्तूंची यादी दिली आणि लवकरात लवकर परत येण्यास सांगितले. आपल्या गावाच्या सीमेवर आल्यावर तुकाराम महाराजांनी पाहिले की एक शेतकरी आपले पीक कापत होता. शेतकऱ्याने तुकाराम महाराजांना हात दाखवून विचारले की मी तुम्हाला पैसे आणि काही धान्य देऊ केले तर पीक कापणीस मदत करू शकाल? तुकाराम महाराजांनी लगेच होकार दिला आणि कामाला लागले. काम करता करता नामस्मरणात इतके मग्न झाले की ते विसरले त्यांच्या पत्नीने त्यांना दुपारच्या विधीसाठी वस्तू खरेदी करण्यास सांगितले होते. बघता बघता दुपार झाली. पुजारी येणार होते. पत्नी घाबरली आणि काय करावे ते सुचेना. काही वेळातच तुकाराम महाराज सर्व आवश्यक साहित्य घेऊन आले. पत्नीने लगेच तयारी सुरू केली. तुकाराम महाराजांनी नदीकाठी जाऊन स्नान केले. तोपर्यंत पुजारीही आले आणि त्यांनी विधी सुरू केला. विधी पूर्ण झाल्यावर तुकाराम महाराजांनी त्यांना केळी, पेरू आणि थोडे दूध दिले. पुजारी तुकाराम महाराजांना आशीर्वाद देऊन निघून गेले. त्यानंतर सर्वांनी जेवण केले. तुकाराम महाराजांनी पत्नीला सांगितले की मी आता मंदिरात जाऊन थोडी विश्रांती घेतो. पत्नी जेवण उरकून बाहेर आली तेव्हा तिला तुकाराम महाराज घराकडे येताना दिसले आणि ते खूप थकलेले आणि धुळीने माखलेले दिसत होते. त्यानंतर त्या अवस्थेत पाहून तिला आश्चर्य वाटले. ती मंदिराकडे धावली पण तिथे कोणीच नव्हते. तिने घरी येऊन तुकाराम महाराजांना सगळा प्रकार सांगितला. तुकाराम महाराजांनी डोळे मिटून हात जोडून पांडुरंगाची प्रार्थना केली. मग नेमकं काय झालं ते त्यांना समजलं. त्यांच्या डोळ्यातून भावनेचे अश्रू वाहू लागले. तू नशीबवान आहेस, ते आनंदाने पत्नीला म्हणाले. आज पांडुरंग माझ्या रूपाने आले आणि तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. तू मला विकत घेण्यास सांगितलेल्या सर्व गोष्टी आणल्या आणि आजच्या विधीसाठी व्यवस्था केली. आपल्या गावाच्या बाहेरील एका शेतकऱ्याने मला त्याचे पीक काढण्यासाठी मदत करण्यास सांगितले. मी तिथे गेलो आणि विधी पूर्णपणे विसरलो. आज पांडुरंगाने माझी लाज राखली. मित्रांनो, आपल्याला हेच शिकायला मिळते की तुम्ही भगवंताचे नामस्मरण करण्याची शक्ती किती मोठी आहे. आत्ताच पाहिले, पांडुरंगाने स्वतः तुकाराम महाराजांचे रूप धारण करून सर्व वस्तू आणून विधीची जबाबदारी घेतली. शेतात काम करताना नामस्मरणात बुडून गेलेल्या आपल्या अस्तित्वाचा विसर पडलेल्या आपल्या भक्ताची लाज त्यांनी वाचवली. तर मित्रांनो, आता आपण तिसरा प्रसंग बघूयात. मित्रांनो, साधनेने आपले मन सूक्ष्म होते, म्हणजेच ते सूक्ष्म भेद करण्यास सक्षम होते आणि मग आपण बुद्धी आणि पंचेंद्रियाच्या पलीकडे असलेल्या भावना समजून घेण्यास सक्षम बनतो. काही संत विशिष्ट व्यक्तीच्या भूतकाळातील आणि भविष्यातील जीवनाबद्दल सांगतात. याला सूक्ष्म ज्ञान म्हणतात. संत तुकाराम महाराज जरी इतर सामान्य माणसासारखे जगले आणि वागले तरी ते इतके सूक्ष्म ज्ञान असलेले महान संत होते. या सूक्ष्म ज्ञानाचा उपयोग त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी कसा केला ते आता आपण पाहूयात. संत तुकाराम महाराज देहू गावात राहत होते. एकदा देहू गावात बातमी आली की गावात एक तपस्वी येणार आहे. ग्रामस्थांनी तपस्वींच्या स्वागतासाठी मोठा मंडप घातला. त्यांना भेटण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. त्या संतांच्या दर्शनाने आमच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याची बातमी गावात पसरली. जेव्हा तपस्वी गावात आले तेव्हा सर्वजण त्याला भेटायला गेले. त्यांना काही नाणी द्यायची आणि त्यांच्याकडून प्रसाद आणि पवित्र राख घेतली जायची. सांसारिक अडचणीतून सुटका होण्यासाठी ग्रामस्थ तपस्वींची मदत घेत होते. माझ्या घरात भरपूर संपत्ती असावी, माझ्या शेतात पिकांची भरभराट व्हावी
इत्यादी वरदान ते त्यांच्याकडून मागत होते. तपस्वी डोळे मिटून बसले होते. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे यायची, त्यांना नमस्कार करायची आणि त्यांच्या सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सांगायची. तपस्वी त्यांच्या सर्व समस्या ऐकायचे आणि त्यांना पवित्र राख लावायचे. त्यासाठी लोकांना काही ना काही द्यावं लागत असे. त्यानंतर तपस्वी त्यांना आशीर्वाद देते. हा सर्व प्रकार तुकाराम महाराजांना कळला. त्यांना साधूचा छुपा हेतू कळला आणि त्यांनी त्याला भेटायचे ठरवले. त्या तपस्वीला भेटण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. तुकाराम महाराज कसे तरी गर्दीतून वाट काढत साधूजवळ पोहोचले. ते तपस्वी समोर बसले. साधू डोळे मिटून बसला होता. गेले तासभर त्याने डोळे उघडले नव्हते. लोक तपस्वीचे डोळे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत होते, जेणेकरून त्यांना तपस्वीच्या दिव्य दर्शनाचा आशीर्वाद मिळावा. मात्र तपस्वी गावकऱ्यांना मूर्ख बनवत असल्याचे तुकाराम महाराजांना माहीत होते. काही वेळाने साधूने डोळे उघडले. समोर बसलेले तुकाराम महाराजांना पाहून त्याने विचारले, कधी आलात? तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, हे गाव चांगले आणि समृद्ध दिसते, जमीन सुपीक दिसते. असा विचार करत असताना मी इथे आलो. गावकरीही खूप भोळे आहेत. ते मला खूप आदर देतात आणि खूप प्रसादही देतात. मी येथे जमिनीचा तुकडा विकत घेतल्यास त्या जमिनीवर मला ऊसाचे पीक घेता येईल. यातून मला भरपूर पैसा मिळेल. तू तुझ्या पिकातून कमावलेली रक्कम मोजत असताना मी आलो. हे ऐकून तो खोटा साधू अवाक झाला. त्याचा चेहरा फिका पडला. तुकाराम महाराजांनी आपला खरा हेतू अचूकपणे पारखून घेतला आहे आणि आता या गावात आपल्याला काही कमवता येणार नाही हे त्या ढोंगी साधूला लक्षात आले व तो साधू दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तो ढोंगी गाव सोडून निघून गेला. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी गावकऱ्यांना खोट्या संताच्या फसवणुकीपासून कसे वाचवले हे तुम्ही पाहिले. देव बोलत नसला तरी भगवंताचे प्रकट रूप म्हणजे संत बोलू शकतात. संत प्रत्येकाच्या आचरणाचा अचूक न्याय करू शकतात. त्यामुळे तुकाराम महाराजांना ढोंगी साधूचा छुपा हेतू कळला आणि त्यामुळे गावकऱ्यांची फसवणूक होण्यापासून त्यांना तुकाराम महाराजांनी वाचवले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.